नमस्कार मित्रांनो. आज आपण थंडीच्या दिवसात लहान मुलांना होणारे आजार आणि त्यावर काय काळजी घ्यायची याबद्दल बोलणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण थोडीशी काळजी घेतली तर थंडीमुळे होणारे बरेच आजार टाळता येतात. थंडी सुरू झाली की अनेक पालक सांगतात की डॉक्टर मुलाचं नाक सतत वाहतंय, खोकला थांबत नाहीये, रात्री ताप येतोय. याचं कारण असं की लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती अजून पूर्णपणे विकसित झालेली नसते. थंड हवा, गार पाणी, सकाळ संध्याकाळचं तापमान बदल आणि घाम येऊन ओले कपडे राहिले तर जंतू संसर्ग पटकन होतो. लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, व्हायरल ताप, घसा दुखणं, छातीत कफ बसणं, कानदुखी हे आजार खूप सामान्य आहेत. काही मुलांना दम्याचा त्रास असेल तर थंडीमध्ये तो वाढलेला दिसतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात आधी कपड्याकडे लक्ष द्या. सकाळी लवकर आणि रात्री झोपताना लहान मुलांचे गरम कपडे घालणं आवश्यक आहे. मान, छाती, कान आणि पाय थंडीपासून सुरक्षित राहिले पाहिजेत. पण लक्षात ठेवा, जास्त कपडे घालून घाम आला तर तोही घातक ठरतो. मुलं घामेजली असतील तर लगेच कोरडे कपडे बदला. आता आहाराबद्दल बोलूयात. थंडीमध्ये मुलांचा आहार गरम आणि पौष्टिक असणं फार महत्त्वाचं आहे. घरचं ताजं जेवण, डाळी, भाजी, सूप, दूध आणि हळद घातलेलं दूध हे मुलांच्या प्रतिकारशक्तीसाठी खूप फायदेशीर असतं. थंड पदार्थ, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स आणि बाहेरचं जंक फूड शक्यतो टाळा. पाणी पिण्याची सवयही बदलली पाहिजे. थंड पाणी देण्याऐवजी कोमट पाणी पाजावं. यामुळे घसा आणि छातीचे इन्फेक्शन कमी होतात. मुलांचे हात स्वच्छ ठेवणं फार गरजेचं आहे. बाहेरून आल्यावर, जेवणाआधी आणि खेळून आल्यानंतर हात धुण्याची सवय लावा. घरात हवा खेळती ठेवा, पण थंड वारा थेट लागू देऊ नका. रात्री झोपताना पंखा किंवा AC टाळावा. झोपेत मुलांचं अंग उघडं ठेवत असतील तर हलकी शाल किंवा पातळ ब्लँकेट वापरा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषध स्वतःहून देऊ नका. ताप 2 दिवसापेक्षा जास्त राहिला, श्वास घ्यायला त्रास झाला, खोकला वाढत गेला, मुलं अशक्त दिसत असतील, दूध पाणी घेत नसतील तर उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण लक्षात ठेवा, थोडीशी योग्य काळजी, योग्य आहार आणि वेळेवर उपचार घेतले तर थंडीच्या दिवसातही आपली मुलं निरोगी, आनंदी आणि सुरक्षित राहतील. असा उपयुक्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.